नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. नमस्कार. या ठिकाणी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या मल्टीस्टेटचे सगळे ठेवीदार जे आहेत ते आज या ठिकाणी जमलेले आहेत. आज 13 ऑक्टोबर 2025 आम्ही या ठिकाणी याच्यासाठी जमलेलो आहोत की आम्ही जी रक्कम ठेवीदारांनी ठेवलेली आहे मल्टीस्टेटमध्ये त्या ठेवीदारांच्या कुठल्याही प्रकारच्या रक्कम परत मिळालेल्या नाहीत. आम्ही अनेक वेळेला मागणी करून किंवा पोलिसांकडे जाऊन गुन्हा हे नोंदवून पण FIR नोंदवून पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा आत्तापर्यंत न्याय मिळालेला नाही. न्याय मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसावं लागलेलं आहे. आता उपोषणाला बसल्यानंतर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कोणत्या आहेत तेवढे फक्त आम्ही सांगतोय. या ठिकाणी 14 महिने झालेले आहेत. आता ह्या आम्ही मागण्या मागतोय पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही आहे. या ठिकाणी MPID जो कायदा आहे तो लागू झाला पाहिजे, हे एक महत्त्वाची मागणी आमची आहे. राहिलेले सर्व संचालक मंडळ जे आहे, जबाबदार अधिकारी जे आहेत ते तात्काळ अटक झाले पाहिजे, ही एक महत्त्वाची मागणी आहे. कारण संचालक मंडळ आमचे कितीतरी अजून बाहेर आहेत. 2-3 फक्त लोकांना अटक झालेली आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची कार्यवाही पोलिसांनी केलेली नाही. म्हणून संचालक मंडळाला कुठल्याही प्रकार अटक झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, ही एक महत्त्वाची मागणी आहे. विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करावा, ही एक महत्त्वाची आमची मागणी आहे. यानंतर कारण अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेकडं जर मागणी हे जर वर्ग झाला तर लवकरात लवकर यावर कारवाई होईल. अंशतः जे फॉरेन्सिक ऑडिट झालेलं आहे ते अंशतः न करता 100% करावं, 100% ऑडिट करावं, हे एक आमची मागणी आहे. संबंधित संचालक मंडळांच्या अधिकाऱ्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या लिलाव झाल्या पाहिजे, जप्त झाल्या पाहिजे, लिलाव झाले पाहिजे त्याच्यातून, आणि त्याच्यातून येणारी जी रक्कम आहे ती आमच्या ठेवीदारांना मिळाली पाहिजे, ही एक महत्त्वाची मागणी या ठिकाणी आहे. अशा अनेक मागण्या आमच्या आहेत. तर या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. आणि उपोषण आम्ही आता हे लवकरात लवकर सोडणार पण नाही, कारण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही सोडणार नाही, ह्या आम्हाला संदेश पूर्ण द्यायचा आहे. आणि हा संदेश याच्यासाठी द्यायचा आहे की अनेक ठिकाणी आम्ही गेलो, फक्त आम्हाला आत्तापर्यंत आश्वासन मिळालं. आश्वासन मिळून काही नाही, फक्त त्यांच्या शब्दाचा बोलाचा भातन बोलाची कडी आत्तापर्यंत झाली. आमचे पैसे जे अडकलेत ते अडकलेलेच आहेत. आता दिवाळी तोंडावर आली, हातात आमच्या काही नाही. सण साजरा कसा करायचा ही पंचायत आम्हाला पडलेली. आणि अनेक ठेवीदार असे की त्यांचं हातावरचं पोटी, कुठल्याही प्रकारचं त्यांना सध्या उत्पन्नाचं साधन नाही. लोकांनी पैसे याच्यासाठी ठेवले, कोणाच्या मुलीचे लग्न आहेत, कोणाचे इतर काही काम आहेत, ते सगळे पैसे आमचे त्यांच्याकडेच अडकलेले आहेत, आम्हाला काही मिळालेले नाही. लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही व्हावी आणि आमच्या ठेवीदारांचे पैसे आम्हाला मिळावेत, ही आमची शेवटची विनंती आहे. आमचे कष्टाचे पैसे मिळालेच पाहिजे. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर या संस्थेच्या मी सांगतो. जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांचे कार्यालय गृह शाखा म्हणजे कलेक्टर साहेबांची शाखा. थोडक्यात माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, विषय भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बरोबर आहे. संदर्भ श्री दीपक दिकोंडा व इतर यांचे दिनांक 8-10-25 रोजीचे निवेदन.
म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेलं निवेदन. आता अपर जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं आहे का उपरोक्त विषयाबाबत भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट संस्थेचे ठेवेदार दीपक दिकोंडा व इतर यांचे दिनांक 8-10-25 रोजी निवेदन प्रेस प्राप्त झालेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सदर निवेदनाची छायांकित प्रत यासोबत जोडली आहे. प्रस्तुत निवेदनाच्या अनुषंगाने तातडीने नियमोचित कारवाई करण्यात यावी. या कामी केलेल्या कारवाईबाबतचं संबंधित निवेदन कर्ते यांना करण्यात यावे. कोणी पोलीस अधिकारी SP साहेबांनी इथून पत्र तिथे ईमेलद्वारे दिलेलं आहे. तुमची दखल घेतलेली पण आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन भेटा. त्या कामाची दखल आणि हे पत्र तुम्हाला मिळालं काय तिथं जाऊन आम्ही दाखवू शकतो. हा कॉपी काढा, ओरिजिनल आहे. हो ओरिजिनल. ओके, जिथं दुखणं आहे तिथंच पाठवतो. माझं नाव सतीश शिवाजी साठे, भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या पतसंस्थेचं मी ठेवीदार आहे. या पतसंस्थेने खूप मोठ्या प्रमाणात ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. या संस्थेविरुद्ध 1 वर्षापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे, तर देखील अद्याप पोलीस प्रशासनाने संपूर्ण संचालक मंडळाला अटक केलेली नाही. ही जी संस्था आहे ही आपण एक घरगुती मल्टीस्टेट असं आपण या संस्थेला म्हणू शकतो. आणि या संस्थेमध्ये संस्थेचा चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच इतर संचालक हे सर्व एकच कुटुंबातील व्यक्ती आहेत. व या संस्थेने ठेवीदारांकडून घेतलेला जो पैसा आहे तो संपूर्ण पैसा यांनी कोणत्याही ठेवीदाराला किंवा कुठल्याही संस्थेला कर्ज वाटप केलेलं नाही. रोख स्वरूपात यांनी सर्वचे सर्व पैसे संस्थेतून काढून घेतलेले आहेत व आज रोजी ते पैसे त्यांच्याकडेच आहेत. पण असं असून देखील ते आमच्या ठेवीदारांचे पैसे परत देत नाही आहेत. पोलीस प्रशासनाला आम्ही 1 वर्षापासून विनंती करतो की तुम्ही सर्व संचालक मंडळाला तसेच ज्या एकूण 18 शाखा होत्या या 18 शाखेचे व्यवस्थापक, येथील सर्व कर्मचारी, पैसे गोळा करणारे एजंट यांना तुम्ही अटक करा. त्यांच्या ज्या खाजगी मालमत्ता आहेत या जप्त करून याचा MPIDचा प्रस्ताव तयार करून संबंधित अधिकाऱ्यांना पाठवा. तर देखील पोलीस प्रशासन या संदर्भात कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. आणि म्हणून आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलो आहोत. तर देखील प्रशासनाने आमच्या सर्वांची दखल घ्यावी व आमच्या ठेवीदारांचे पैसे आम्हाला लवकरात लवकर परत कसे मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी. मी भास्कर चौधरी, भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये आम्ही ठेवी ठेवल्या होत्या. ठेवी ठेवल्या होत्या, परंतु आतापर्यंत पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. म्हणजे केली पण ती जुजबी केलेली आहे. अजून बरेचसे आमचे संचालक, पतसंस्थेचे संचालक आणि अधिकारी बाहेरच फिरतात आहे. आमच्या मागण्या आहे MPID गुन्ह्याअंतर्गत लवकरात लवकर कारवाई व्हावी, त्याच्यानंतर प्रशासक नेमला जावा अशी आमची तातडीची मागणी आहे. कारण बरेच दिवस झाले हे काम रेंगाळलेलं आहे आणि आमच्याकडं पोलीस प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आहे. ओके, धन्यवाद. नाव अशोक बाबराव चौगुले, कुठून आले? बेलपिंपळ. किती पैसे होते? 2.5 लाख होते. कोणत्या संस्थेत होते? मल्टी स्टेटमध्ये भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी. घरात कोण कोण असतील? घरात आमचे 6 माणसं. बर. कमवते तुम्ही? एकटे. बर काम करायला कोणी नाही. एक मुलगा आहे, बर तो लहान. बर. पण घरात आमचा खर्च होता बरंच म्हणून आम्ही आपले टाकील केले पैसे. म्हणलं भेटते ना आपल्याला. तिथं शाखा होती का? हा, ही शाखा होती तिथे. किती पैसे टाकले? हा, 2.5 लाख होते. 2.5 लाख. बेलपिंपळगाव मध्ये. हा, बर. त्याचं काय मुद्दल मिळाली का? व्याज काहीच मिळालं? नाही. ते निश्चित पावती केली आणि त्याच्यानंतर लगेच 5-6 महिन्याने असं. बर. तुम काय शेतीवाडी वगैरे काय आहे का नाही? शेती थोडी आहे आम्हाला, पण आम्ही काम धंदा करूनच खातो. बर. हातावरचं पोट आहे हाता- तुमचं. यायला पैसे नव्हते मग? यायला पैसे म्हणजे आम्ही कसं तरी आलो इथपर्यंत. बर त्याच्या सगळं आता 5वी-6वी वेळ यायची. बर. कोणी लक्ष देईना, काही गावातले लोक लक्ष देईना. तुम्हाला जर न्याय मिळाला समजा नाही लवकर तर तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला काय भूमिका जी आमची आत्महत्या होण्याची म्हणजे पर्याय नाही. पर्याय नाही दुसरा. बर बर. असं होणार. पैसे नाही मिळाले. पूर्णपणे फसवणूक केली आणि आमचे पैसे लुबाडले.
किती दिवस झाले तुमचे पैसे ठेवून? आता 2 वर्ष झाले. व्याज नाही मुद्दल नाही. व्याज नाही आणि मुद्दल पण नाही. तुमच्याकडे कोण आलं पैसे घ्यायला? माझ्याकडं माझा मुलगा छोटा आहे 6 वर्षाचा. माझा पण पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्यांनी पूर्णपणे आमची जी गरिबाची फसवणूक केली आहे त्याचं त्यांनी मोक्ष करावा आणि न्याय द्यावा. पैसे घ्यायला तुमच्याकडे कोण आलं होतं? एजंट होते त्यांचे मॅडम. त्यांचे मॅनेजर होते ना भाग, त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही भरा इथे पैसे, काय बुडणार नाही तुमचं. आमच्या घराशेजारीच बँक होती ती. तर त्यांनी आमची अगदी नाही का केसांनी गळा कापल्यासारखं केलं आम्हाला. सरासरी हे जे फसवणुकीचे प्रकरण आहे ती कधीपासून चालू आहे? किती वर्ष झाले सर? काय 3 वर्ष झाली. 3 वर्ष होता. 3 वर्ष. 3 वर्षात पोलिसांची काय भूमिका, पोलिसांच्या विषयी काय? वेळोवेळी त्यांच्याकडे मागणी केली पण ते करतो आजचं काम उद्या चल ढकल काम पोलिसांचं पण चालू आहे. लक्ष कुणाचं सगळे गोरगरीब जनता याच्यामध्ये फसलेली. तर माझी एवढी विनंती आहे, तुम्ही लवकर. तर तुमचं आजचं हे उपोषणाचा पहिला दिवस आहे भाग्यलक्ष्मी मल्टी स्टेट. तर तुम्ही जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याशी आता चर्चा केली, तर काय नेमकं काय सांगितलं? काय आम्ही जे उपोषणासाठी जे निवेदन दिलेलं आहे ते संपूर्ण साहेबांनी वाचलं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या कशा योग्य आहे याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे. आणि या बाबतीमध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक यांना पत्रही दिलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर या उपोषणाबाबतीत जे काही मुद्दे आमचे दिलेले आहेत त्या मुद्द्याची काय पूर्तता केली याबाबतचा सविस्तर अहवाल त्यांनी खालच्या पोलीस स्टेशनला मागून आणि ते सर्व कागदपत्र घेऊन दुपारी तुम्ही उपोषणकर्त्यांची भेट घ्यावी अशी साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. कधी भेट घ्यायची सांगितली? आज दुपारी किंवा त्यांच्या तिकडून. मग आता हे तुमचं उपोषण सुरू राहणार का? कसं काय? आमचं आमरण उपोषण हे बेमुदत आहे. जोपर्यंत आम्ही केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची जोपर्यंत पूर्तता होत नाही किंवा त्या मागण्याबाबतीत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालूच राहणार आहे आणि ते बेमुदत आहे आणि आमरण आहे. आणि दुपारी काय तुमचं शिष्टमंडळ जाणार का भेटायला साहेब? भेटायला आम्ही कोणी जाणार नाही. त्यांचे जे काही त्यांनी काय केलेलं आहे कार्यवाही या बाबतीत ते इथं आम्हाला कल्पना देण्यासाठी येतील असं साहेबांनी सांगितलं. अच्छा, उपोषणात ते येतील असं सांगितलं का? हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी दीपाली पिंपरकर आहे. माझे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये पैसे अडकलेले आहेत. भारत कुंडे यांनी माझ्या घरी येऊन सांगितलं होतं की काही काळजी करू नका, तुमचे पैसे फुटणार नाही आहेत, कुठेच राहणार नाही, आम्ही देऊ. पण त्यांनी पूर्ण घोटाळा केला आणि काही पूर्णपणे फसवणूक केलेली आहे. आमची किती तुमची रक्कम? माझी 3.5 लाख रुपये आहे. पण माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी ठेवलेले होते. त्यांनी असं करणार आहे माहितीच नव्हतं आम्हाला. आईच्या ऑपरेशनसाठी? हो, माझी आई आता पूर्णपणे जागेवर आहे आणि माझा मुलगा पण लहान आहे. मी एकटीच कशी घर चालवते मला माहिती. किती दिवसापूर्वी ठेवली का? आता भाग्यलक्ष्मी बँक चालू झाली त्यानंतर 1 वर्षानंतर टाकलं. सरासरी वर्ष झालं का टाकून? वर्ष होऊन गेलं. बरं, ते काय व्याज काय देणार होते? काय त्यांनी काय सांगितलं? व्याज नाही, काहीच नाही दिलं. पावत्या केल्या होत्या मी. कुंड स्वतः आले ते का? हो, स्वतः आले होते. भारत कुंड घरी आले होते स्वतः. बरं, काय म्हणजे त्यांनी काय ते सांगितलं व्याज किती दिवस ठेवलं? ठेवीवर व्याज असतं ना, मग त्याचं काय? व्याज वगैरे आहे, पावत्या आहेत माझ्याकडे, पावतीवर आहे लिहिलेलं. पण पावतीची मुदत पण आता संपून गेली. आता त्याचं काहीच नाही. तुमची मागणी आता तुमची अपेक्षा काय मागणी काय? माझे पैसे मला मिळावे, व्याज जाऊ दे, पण माझी मुद्दल तरी मिळाली तरी मला पुरेसे. माझं नाव सरिता पंढरीनाथ तांबे, राहणार श्रीरामपूर. माझी एकूण ठेव 3 लाख रुपये आहे. यांच्याकडे मी भारत कुंड यांच्याकडे भाग्यलक्ष्मी मल्टी स्टेटमध्ये मी एफडी केली होती. मी वेळोवेळी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. आता 14 ऑगस्टला माझी एफडीची तारीख संपणार होती. त्या अगोदर 4 दिवस त्यांच्याकडे पैसे मागितले त्या मॅडमकडं. ते बोलले आमच्याकडून तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जाणार नाही.